नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे पूजा पडली असते, तिच्या डोक्याला लागलेलं असतं आणि तिचं म्हणणं असतं की कृष्णानेच तिला ढकलून दिलं आणि तेही जाणून बुजून. तर त्याच्यावरती आपण पाहतोय की कृष्णा म्हणते की मी तुला ढकललंच नाही, तुझा केळीच्या सालावरनं पाय सटकला आणि तू पडली. पण कृष्णा खोटं बोलते, मी खरं बोलते असं आता सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये पूजा आता आपल्या नवऱ्याला म्हणजे समरला घोळात घेते की बघ मला किती लागलं आहे, ह्या मुलीने मला मुद्दाम ढकललं आहे. 5 गावची सरपंच पण इतकी जळकुकडी असेल असं वाटलं नव्हतं गं, असं म्हणत तिचा अपमान करू लागते. तर आता दुष्यंत तिच्या वतीने बोलण्यासाठी पुढे सरसावतो आणि तोही 2-4 बोल आपल्या बायकोच्या बाबतीत बोलू लागतो की ती माझी बायको आहे, ती कधीच खोटं बोलत नाही, तिला अख्खं गाव ओळखतं. आता आपल्याला इथे पाहायला मिळेल की हा सगळा गोंधळ अख्ख्या गावापुढे आपल्या सुना मुलांनी घातलेला पाहिल्यानंतर आढळरावांनी दोन्हीही सुना आणि मुलांना एकदम शांत राहा असं सांगितले. भरपूर तुम्ही तमाशा या गावासमोर माझा मांडला, माझ्या भावनांचा मांडला. आज मुलाचं लग्न म्हणून गोंधळ घातला तर तुम्ही गावापुढे माझ्याच इज्जतीचा गोंधळ घातला असं म्हणत इथे आढळराव दुःखी होतात. मात्र आता कोणी काहीही म्हणू नका, हवं ते पूजा मी तुझ्यासाठी करते, फक्त तू शांत हो. आणि म्हणजे आढळरावांचं मन दुखवलं जाऊ नये म्हणून कृष्णा त्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे. तर इथे आत्ता दुष्यंत म्हणतो काहीही करायची गरज नाही या मुलीसाठी. तर त्यावेळेला आपल्या नवऱ्याला शांत करत इथे आपल्याला पाहायला मिळेल की कृष्णा त्याला शांत हो असं सांगते. आता मैनावती पटकन पुढाकार घेते आणि पूजाला म्हणू लागते, असं काय केलं ह्या कृष्णेने म्हणजे तुझं मन शांत होईल ग बाई, म्हणजे तू तरी शांत बसशील. तर इथे ना पूजा घसा खरडून सगळ्यांना सांगू लागते, जर ह्या मुलीने माझी अख्ख्या गावासमोर माफी मागितली नाही, तेही माझ्या पायावर डोकं ठेवून, तर मी ह्या मुलीला माफ करणारच नाही. हिने माझी माफी मागायची, सगळ्या गावासमोर मागायची, एकांतात तर मी अजिबातच सहन करणार नाही. मी तिची माफी सगळ्या गावासमोरच घेणार. आढळराव मात्र म्हणतायत की आता बस झालं हं, ती माझी लेक आहे, ह्या गावची सरपंच आहे आणि एवढी 5 गावची सरपंच तुझ्या पायाशी तुझी माफी मागेल. जर तिच्याकडनं चुकून धक्का लागला असेल तर ती तुला माफी तुझ्यासमोर माफी मागते की तू मोठ्या मनाने माफ कर. पण आढळरावांच्या ह्या बोलण्यावरती समर म्हणू लागतो की दरवेळेला माझ्या बायकोलाच तुम्ही सुनवून टाकतात, त्या कृष्णाला ह्या दुष्यंतला कधी काय म्हणत नाही. मी तुमचं सावत्र आणि ते तुमचे सख्खे असं झालंय ना. असं म्हटल्यानंतर पूजा लगेच गरगरल्यासारखं होतंय म्हणून नाटकं करत डोक्याला हात फिरवू लागते आणि रडू लागते. तर इथे सावित्री लगेच बोल लावू लागते की ह्या करण कपाळीमुळे दरवेळेला माझ्या मुलीला काही ना काही दुखापत होतीच. आता इथे कृष्णा सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते की प्लीज कोणीही वाद घालू नका, कोणीही भांडण करू नका. आणि राहिला विषय पूजा, मी असं काय करू ज्याने तुझं मन समाधान होईल आणि तू हे सगळे भांडणं आत्ताच्या आत्ता इथे थांबवशील. तर इथे पूजाचं म्हणणं असतं की माझ्यावर पायावर डोकं ठेवून अख्ख्या गावासमोर तू उद्या माफी मागायची. तर इथे आपली मोठ्या मनाची कृष्ण म्हणते की उद्या का लगेचच माफी मागते, पण हा विषय आत्ताच्या आत्ता इथे लगेच संपवायचा. दुष्यंत मात्र आता खूपच चिडलेला आहे आणि तो ना आपल्या बायकोला म्हणजे कृष्णाला म्हणू लागतो की अजिबात ह्या मुलीची किंवा ह्या मुलीसाठी कुणाचीही माफी मागायची नाही आणि तुला तर मी अजिबातच मागू देणार नाही. विसरलीस का, तू 5 गावची सरपंच आणि 5 गावची सरपंच ह्या अशी कुणाच्या पायावरती बसलेली कसं वाटतं ते. तर इथे आता माझं किंवा माझ्या पदाचं इथे वेळ काळच नाही आहे पाहायची. मला खरं तर आत्ता फक्त आणि फक्त या घराची इज्जत महत्त्वाची आहे आणि या घराची आबांची मनधरणी महत्त्वाची आहे. आबांचं मन दुखवलं गेलं नाही पाहिजे. तर मी आता इथे माफी मागायला तयार आहे असं म्हणत इथे ती माफी मागणार. तर इथे दुष्यंत म्हणू लागतो की अजिबातच नाही, जर तू माफी मागितली तर कृष्णा मी तुझ्याशी बोलणार नाही. आता इथे आपण पाहतोय बाळजाबाई पण ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करते, कृष्णाला 4 गोष्टी समजवते की प्लीज तू पण आता ह्या पूजेला घाबरून किंवा काही स्वतःचा निर्णय असा घेऊ नको की तुझी इज्जत जाईल, तुझं मान सन्मानाला ठेच पोचेल. दरवेळेला तू लहानपणा घेते माफी मागते, आम्हाला काही हे पटत नाही, प्लीज तू आता माफी मागू नको. पण कृष्णा आता ठामे आढळरावांसाठी म्हणजेच बाबांसाठी ती ह्या मुलीची माफी मागणार आणि मग ती म्हणते की जर माझ्या माफी मागण्याने ह्या पूजाला समाधान लाभणार असेल, ती शांत होणार असेल तर मी मागते. तर इथे आता तिच्या पायावरती वाकून आपली कृष्णा हात जोडून माफी मागायला बसणार. त्याच वेळेला कृष्णाला दुष्यंत थांबवतो
आणि म्हणू लागतो, जर आत्ता माझ्या शब्दाचा तू मान नाही राखला तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. तर इथे त्याला ती समजवू लागते, अहो असं काय म्हणताय तुम्ही, माझी पण परिस्थिती समजून घ्या ना. तर आत्ता हे सगळे लोक इथे जमले, ह्या लोकांसमोर आपली शोभा होती हे दिसतंय ना. तर इथे आपल्याला पाहायला मिळतं की गोंधळी जे घालणारे आलेले असतात ना, ते लोक बोलू लागतात की हे बरोबर नाही. पाचगावच्या सरपंचने असं पायावरती बसणं आणि माफी मागणं खरं तर हा गावाचा अपमानच आहे. तर आता इथे जी आई असते ना, दुर्गा आई, ती पण म्हणू लागते की आढळराव, ही तर तुमची घरची लक्ष्मी, तुमच्या घरच्या लक्ष्मीचा असा अपमान केला तर तुम्हाला बरबादी बघावी लागेल. बरबाद व्हायचं नसेल तर तुमच्या ह्या लक्ष्मीला कोणाच्याही पायावर बसू देऊ नका. तिचा मान राखा. तिचं ह्या असल्या बाईसमोर काहीही अपमान झालेला सहन होणार नाही. देवी आईला तुमच्या घरावर कोप होईल असं म्हणत इथे श्राप देत असते दुर्गा आई. आता इथे पूजा मात्र कुणाचंही ऐकायला तयार नाही आणि त्या म्हातारीला सावित्री म्हणू लागते की ए म्हातारे, जास्त तुझी बडबड करू नको. माझ्या मुलीचा अपमान झाला आहे, त्याचा आता परतफेड ह्या बाईला करावीच लागेल. गोंधळी म्हणू लागतात, आम्ही आमच्या ह्या डोळ्यांनी हा अपमान पाहू नाही शकणार, आम्ही इथून निघून जातो असं म्हणत ते आता बाहेर निघू लागतात. मात्र पूजा तिच्या मतावर ठाम आहे. तिला माफी आणि माफीच हवी आहे. तर ती आता कृष्णाला धारेवर धरू लागलेली आहे आणि कृष्णा मात्र आता तिच्या शब्दावर ठाम राहून ती आता चक्क माफी मागण्यासाठी ह्या पूजाच्या समोर बसते. तिच्या पायावरती डोकं ठेवते आणि ती माफी मागू लागते. तिच्या ह्या माफीमुळे खरं तर आढळरावांचं आणि ह्या घराचं जे काही सुख आहे त्याच्यासाठीच तिने हे सगळं केलेलं आहे. त्या घराला सुख मिळावं, या घरावरती कसलंही संकट येऊ देऊ नये म्हणून ते आता कुठल्याही मान अपमानाचा विचार न करता, स्वतःचा विचार न करता फक्त आणि फक्त घराचा विचार करून ती फक्त ह्या पूजासमोर झुकते. आता हे सगळं बाळजाबाई पाहते. बाळजाबाईचं मात्र आता कोप झाला आहे. बाळजाबाई म्हणू लागले की आता डोक्यावरून पाणी गेले. आढळराव, तुमच्यासाठी माझ्या सुनेने काय काय नाही केलं. तिने दरवेळेला अपमान सहन केला. तुमच्या आनंदासाठी ती दरवेळेला झुकत असतेस, पण तिचं इतक्या वेळा अपमान झालेला खरंच तुम्हाला तरी कसा पाहतो. तुम्ही इतके निर्दयी कधीपासून झाले. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करताय. स्वतःच्या मुलाच्या प्रेमापोटी तुम्ही दरवेळीप्रमाणे ह्या कृष्णावर अन्याय करत आहात. कृष्णाकडे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची भरपाई करून घेताय का? आता हे सगळ्या गोष्टींचे उत्तर हवेत. आणि इथे बाळजाबाई इतकं बोलते. आढळराव मात्र फक्त मान खाली घालून उभे असतात. आढळरावांवरती आता इथे खरं तर प्रश्नचिन्ह उभा केला आहे ह्या बाळजाबाईने की तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींची भरपाई कृष्णाने करायची का? असा दरवेळेला अन्याय कृष्णानेच का सहन करायचा? हे सगळं दुष्यंत पण ऐकतो. दुष्यंत मात्र आता तपी होऊन गेला आहे. तो खरं तर कुणावर राग न भरता फक्त आता तो कृष्णावरती राग भरला आहे. कृष्णाला तो म्हणतो की तू माझा शब्द कधीच पाळत नाही. मी तुला इतक्यांदा सांगूनही तू त्या पूजेच्या पायावरती झुकली, हे मला मान्यच नाही. आता मी तुझ्याशी बोलणार नाही असं म्हणत तो आता तिथून निघून जातो. ह्या दोघांमध्ये ही फट खूपच पडणार का? यांच्यामध्ये दुरावा निर्माण होणार का ह्या सगळ्या घटनेमुळे? चला तर मग आपण हे सगळं पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.